पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं की बीजगणितामध्ये अक्षर का वापरतात आणि चल म्हणजे काय आणि स्थिरांक म्हणजे काय त्याची आपण ओळख करून घेतली. आता या भागामध्ये आपण त्याच्या पुढच्या गोष्टी शिकणार आहोत. अंकगणितामध्ये आपण जेव्हा दोन संख्यांची बेरीज करतो तेव्हा आपण कसं लिहितो? आपण असं लिहितो की 10 अधिक 5 किंवा 7 अधिक 9. बीजगणितामध्ये आपण काय करत असतो? आपण चल वापरत असतो. म्हणजे बीजगणितामध्ये मला जर बेरीज लिहायची असेल दोन संख्यांची तर मी चल वापरून कशी लिहिणार? मी अशी लिहू शकते x अधिक 4. x ऐवजी मी कुठलंही दुसरं अक्षर वापरलं तरी चालणार आहे. मी इथे x वापरलाय. वजाबाकी लिहायची असेल तर आपण अशी लिहितो y वजा 2. पुन्हा एकदा y ऐवजी मी काही लिहू शकते a b c d काही लिहू शकते. गुणाकार करायचा असेल तर आपण अंकगणितात कसं करतो? आपण असं लिहितो की 5 गुणिले 9. बीजगणितामध्ये आपण कसं लिहिणार? आपण लिहिणार 3 गुणिले एखादं चल, इथे मी m वापरलाय, 3 गुणिले m. पण बीजगणितामध्ये आपण असं लिहिताना आपण हे जे गुणाकाराचं चिन्ह आहे ते लिहित नाही. ते वगळून आपण 3 गुणिले m असं लिहिण्याऐवजी 3m असं लिहितो आणि अंकच असतो तो कायम आपण आधी लिहितो आणि जे अक्षर असतं चल ते नंतर लिहितो. म्हणजे आपण m3 असं नाही लिहित तर आपण कायम 3m असं लिहितो. आता असं जे आपण लिहिलेलं आहे याच्यामध्ये 3 ला आपण सहगुणक म्हणतो. म्हणजे चलाबरोबर जो आलेला आहे त्याला आपण सहगुणक म्हणतो. गुणक म्हणजे काय? गुणक म्हणजे गुणणारा. सह म्हणजे काय? सह म्हणजे बरोबर. आपण म्हणतो ना याच्या सहित, याच्यासह. सह म्हणजे बरोबर. म्हणजे बरोबर येणारा आणि गुणणारा असा जो अंक आहे तो आहे सहगुणक. तर या बाबतीमध्ये 3 हा सहगुणक आहे. याच्या आधीच्या उदाहरणात जिथे मी y वजा 2 असं लिहिलंय तिथे y चा सहगुणक काय? y ला सहगुणक आहे का? आहे. इथे y चा सहगुणक 1 आहे. का बरं? कारण y म्हणजेच 1 गुणिले y. म्हणजे y काय आणि 1 y काय दोन्हीचा अर्थ एकच आहे. 1 y म्हणजेच y, म्हणजे इथे सहगुणक 1 आहे. तसंच पहिल्या उदाहरणात x अधिक 4 मध्ये सुद्धा x चा सहगुणक 1 आहे. आता भागाकाराच्या बाबतीत आपण असं लिहितो 8 भागिले n असं लिहायचं असेल तर आपण अंशामध्ये 8 आणि छेदामध्ये n असं लिहितो. आता इथे n हा चल आहे. b भागिले 10 असे लिहायचे असतील तर आपण अंशामध्ये b लिहितो आणि छेदामध्ये 10 लिहितो. तुम्ही तुम्हाला आवडतील ती अक्षरं वापरू शकता. आता आपण बैजिक राशी म्हणजे काय ते शिकणार आहोत. राशी म्हणजे काय? तुम्ही पैशाची रास वगैरे असा शब्द ऐकलाय का? म्हणजे समूह, गट, त्याला आपण राशी म्हणतो. आकाशामध्ये जो नक्षत्रांचा समूह असतो त्याला सुद्धा राशी म्हणतात. राशी म्हणजे समूह. मग बैजिक राशी म्हणजे काय असेल? बैजिक राशी म्हणजे बीजगणितामध्ये काही गोष्टींना जर एकत्र करून त्यांचा गट केला, त्यांचा समूह केला तर त्याला बैजिक राशी असं म्हणतात. आपण उदाहरण पाहूया. 2y अधिक 10 ही झाली बैजिक राशी. कारण आता इथे मी 2-4 गोष्टींचा असा गट केलेला आहे म्हणून ह्याला बैजिक राशी म्हणतात. आता कशा कशाचा गट आहे हा? तर आपल्याला माहितीये की याच्यामध्ये y हा चल आहे, 10 हा स्थिरांक आहे, 2 हा सहगुणक आहे आणि याच्यामध्ये 2 पद आहेत. एक पद आहे 2y आणि दुसरं पद आहे 10. 2 पदांमध्ये कायम एक चिन्ह असतं, बेरजेचं वजाबाकीचं असं काहीतरी चिन्ह असतं की ज्याच्यामुळे 2 पदं वेगळी वेगळी दिसतात. तर या बैजिक राशीमध्ये 2 पदं आहेत. बैजिक राशीमध्ये किती पण पदं असू शकतात, 1 2 3. जितकी पदं असतात तितकी पदी ती बैजिक राशी आहे असं म्हणतात. म्हणजे आपण उदाहरण बघूया. एकपदी बैजिक राशी कशी दिसेल? उदाहरण काय आहे? 3m ही झाली एकपदी बैजिक राशी. द्विपदी म्हणजेच 2 पदं असलेली. द्वि म्हणजे 2. द्विपदी बैजिक राशी कशी दिसेल?
y वजा 2 हे एक उदाहरण झालं. आता इथे y आणि 2 ही दोन वेगळी वेगळी पदं आहेत. त्रिपदी बैजिक राशी काय उदाहरण मी देऊ शकेन? 3m वजा 2y अधिक 10. आता याच्यामध्ये 3 वेगळी वेगळी पद आहेत. 3m हे एक पद आहे, 2y हे एक पद आहे आणि 10 हे एक तिसरं पद आहे. आपण एखादी गोष्ट जेव्हा आपल्या भाषेत सांगतो, मराठीमध्ये सांगतो, त्यावेळेला आपण वाक्य वापरतो. एखादी गोष्ट जेव्हा आपण बीजगणितामध्ये सांगतो त्यासाठी आपण बैजिक राशी वापरतो. म्हणजे बैजिक राशी कुठे वापरतो ते कळलंय? जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सांगायची असते आणि बीजगणिताच्या रूपात सांगायची असते तेव्हा आपण बैजिक राशी वापरतो. तर आता आपण थोडासा सराव करूया. आपण मराठी वाक्य बघू आणि ते बीजगणितामध्ये कसं लिहिता येईल ते बघूया. एका संख्येतून 5 वजा केले. हे मी बीजगणितामध्ये कसं लिहिणार? x वजा 5. x ऐवजी मी दुसरंही कुठलं अक्षर वापरलं तरी चालणार आहे. एका संख्येचा निम्मा p भागिले 2. p अंशात लिहिलाय, 2 छेदात लिहिलाय. पुन्हा एकदा p ऐवजी मी मला आवडेल ते कुठलंही अक्षर वापरू शकते. एका संख्येची 4 पट करून त्यात 7 मिळवले. म्हणजे आता मला एक कुठलं तरी अक्षर घ्यायला लागेल चल, त्याची चौपट करायला लागेल आणि मग त्याच्यामध्ये 7 मिळवायला लागतील. म्हणजे कसं दिसेल? 4z अधिक 7. म्हणजे z ची मी चौपट केलेली आहे म्हणून 4z झाले अधिक 7. चौरसाचं क्षेत्रफळ. आपण चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढतो? आपण बाजूचा वर्ग करतो. मग समजा मी बाजूला s असं म्हणलं तर चौरसाचं क्षेत्रफळ होईल s चा वर्ग. आता आपण एखाद्या बैजिक राशीची किंमत कशी काढतात ते बघूया. आता इथे मी ज्या हिरव्या रंगात लिहिलेल्या आहेत या सगळ्या झाल्या बैजिक राशी. पहिल्या उदाहरणामध्ये जर x 25 असेल तर 25 वजा 5 म्हणजे बैजिक राशीची किंमत येईल 20. दुसऱ्या उदाहरणामध्ये p जर 12 असेल तर बैजिक राशीची किंमत येईल 6. 12 भागिले 2. तिसऱ्या उदाहरणामध्ये z जर 2 असेल तर 4 दुने 8 अधिक 7 15 म्हणजे बैजिक राशीची किंमत येईल 15. माझ्या चलाची किंमत जशी बदलेल तशी माझी बैजिक राशीची किंमत बदलणार आहे. शेवटच्या उदाहरणामध्ये s जर 3 असेल तर बैजिक राशीची किंमत म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ येईल 9. पण s हा चल आहे म्हणजे s 3 असेल किंवा वेगळाही काही असू शकेल. s जर 6 असता तर बैजिक राशीची किंमत आली असती 36. तर अशा प्रकारे आपल्याला लक्षात येईल की आपण चलाची किंमत जशी बदलू तशी बैजिक राशीची किंमत बदलते आणि बैजिक राशीची किंमत म्हणजे काय ते आता आपण शिकलेलो आहोत.